पुढे काय झालं सांगितलंच नाही तुम्ही. खाल्लेले पैसे पचले वाटतो. अहो सगळे मॅडम, तुम्ही इथे काय करताय? मी आता इथे रसिका मॅडमची वाट बघतोय. त्या कोणत्याही क्षणी इकडे येतीलच. त्यांना मी आज फायनल रिक्वेस्ट देतोय आणि त्या साईन करून उद्या परत घेऊन येणार आहे. तुम्ही जा. या खेळात दोघी बहिणी एकत्र असतात. चल बघूया. वकील साहेब, यांची वकील एवढे कॉलेज जोरात चालले बाबा. होय ते पण नाही म्हणा ना. आता हे तुरुंगात गेल्यावर ज्यांच्यासाठी वकील म्हणून कोण काम करणार? असं काय म्हणतात तुम्ही? म्हणजे काय प्रत्येक गुन्हेगाराला स्वतःची वकिली करण्याची मुभा असते. हो पण तसं हे रजिस्टर्ड वकील आहे. हो. आणि आता काय बाबा, रजिस्टर्ड गुन्हेगार होणार नाही. साहेब, मी चुकलो, मला माफ करा. माफ कसं काय? नाही म्हणजे तुम्ही काय केलंय हे आम्हाला समजल्याशिवाय आम्ही तुम्हाला माफ कसं करणार? हे काय ते नीट सांगताल? सांगतो. काय झालं, मी त्या आज काही पेपर्सवर विठ्ठल साहेबांच्या सह्या घेणार आहेत. तर पुढं पण हे आणखी एक गोष्ट करा. जसं चाललंय तसं चालू ठेवायचं. आणि आपल्या भेटीबद्दल कोणाला काही सांगितलं तर स्वतःच्या पायावरती येणार, कोणालाच भेटायला जाऊ शकणार नाही. कळलं? मान घालून बसत निघतात. हा पेशाने होती आणि पैशांची काय वाटतील ते कसं हे सगळं काय चाललंय मला कळेल का? कळेल, सगळं कळेल. म्हणजे काही सांगणार आहे या ऐकल्यावर तुझे डोळे उघडतील. ते कोणाच माहिती का? विठ्ठल साहेब. कोण? विठ्ठल साहेब. होता तो चुकार आता. आणि मला माफ करा साहेब, मी सगळं सांगतो, पण आधी मला माफ करा. माफ करा. हे पुन्हा आधी कबूल कर, मग बेल मागायच्या. बोल साहेब, हे सगळे पेपर मला त्यांनी बनवायला सांगितले. मी काय करतो, त्यांनी जसं सांगितलं तर तुम्ही सर्व काही केलं. त्यांना तुमची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करायची होती, मग मी तसे पेपर्स बनवले. पण सह्या मी नाही पुढे केल्या ना. त्यांना मी सांगितलं, स्पष्ट सांगितलं की याच्यावर विठ्ठल साहेबांच्या सह्या लागतील बरोबर. मग त्यांनी तुमच्या सह्या आणल्या, मी त्या तपासल्या आणि त्या सर्व सह्या तुमच्याच होत्या साहेब. पण मी कुठल्याच पेपरतून सह्या केलेल्या नाहीये. आणि या सह्या कोणी घेतल्या तर होत्या तुम्ही. त्यांची नावं सांग.
साहेब, हे सर्व पेपर्स मला रसिका मॅडमने बनवायला सांगितले. त्यांना तुमची सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घ्यायची. मी त्याप्रमाणे कागद बनवले, पण त्यानंतर मला तन्वी मॅडमने बघायचं. त्यांनी सांगितलं, तुम्ही हे जे काही चालवलंय ते असंच चालू राहू द्या. फक्त रसिका मॅडमच्या जागी माझं नाव टाका. मग ते कसं केलं? मग रसिका मॅडमने त्यावर तुमच्या सह्या घेतल्या. त्याचं फक्त रजिस्ट्रेशन करायचं बाकी होते. तितक्यात या दोघांनी मला पकडलं. साहेब, त्याच्यात माझी काही चूक नाही.